नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि आपला मित्र उपेंद्र मित्ररंगमध्ये आपले स्वागत आहे. आपण नेहमी ऐकतो किंवा बोलतो की अरे जरा ह्या कागदाच्या झेरॉक्स घेऊन ये रे. खरं म्हणाल तर आपण झेरॉक्स हा शब्द योग्य नाहीये, त्याला आपण फोटोकॉपी हा शब्द आहे. आणि झेरॉक्स हे त्या कंपनीचं नाव आहे ज्यांनी पहिल्यांदा फोटोकॉपींग सुरुवात केली. म्हणजे पहा ना, की एखाद्या गोष्टीचं ब्रँड नेम ज्यावेळी होतं त्यावेळी आपण ते सर्वनामच तयार होतं. तसंच आपल्याकडे सुद्धा अशीच एक गंमतशीर गोष्ट आहे, तुम्हाला सांगायची आहे. आपल्याकडे काही कापलं, काही कुठे चिरलं गेलं, पायाला भेगा पडल्या, काहीही झालं तरी आपण पटकन काय म्हणतो, अरे जरा कैलास जीवन लाव. म्हणजे कैलास जीवन हे औषध आहे हे माहीत नसताना सुद्धा ते लावायला जाणं हे महत्वाचं होतं. तर असं जे कैलास जीवन की जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गेले 70 वर्ष आहे, एक ब्रँड 70 वर्ष होणं, तो टिकून राहणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच जिद्दीचा, ह्याच कष्टांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत कैलास जीवन ह्या औषध म्हणा किंवा मलम म्हणा ह्याचे निर्माते आणि ह्याचे पिढीजात व्यवसाय असलेले कोल्हटकर बंधू वेधस कोल्हटकर आणि परेश कोल्हटकर. वेधस आणि परेश, मित्ररंगामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे मित्ररंगमध्ये आपले. नमस्कार. हा एक मोठा ब्रँड झालेला आहे. गेले 70 वर्ष आपण हा अनुभवतो आहोत. तर ह्या मागचा इतिहास काय आहे, हे औषध किंवा हे प्रॉडक्ट, हे याची निर्मिती प्रक्रिया कशी झाली आणि ती कुणी केली? नमस्कार. आताच सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे कैलास जीवन हा खरंच एक ब्रँड झालाय. खरं तर आमच्या कंपनीचं नाव आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रायव्हेट लिमिटेड असं आहे आणि कैलास जीवन हे त्यातलं एक मलम, एक प्रॉडक्ट आहे. खरंच तो ब्रँड झालाय की कंपनीचं नाव ते वाटावं अशी परिस्थिती आज झालेली आहे. आमच्यासाठी खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आम्ही तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी, थर्ड जनरेशन म्हणून हा व्यवसाय सुरू केला. माझे आजोबा कैलासवासी वासुदेव शिवराम कोल्हटकर यांनी सुरू केला. त्यांच्याबद्दल सांगायचं तर खरं तर ते अत्यंत एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यवसाय म्हणून विचार केला तर खरं तर ते कीर्तनकार होते आणि अतिशय आध्यात्मिक व्यक्तिमत्व. त्यांना खरं तर राष्ट्रीय कीर्तनकार अशी पदवी बहाल केली गेली होती. ते कीर्तनामधनं त्यांचा स्वतःचा संस्कृतचा आणि भारतीय शास्त्रांचा, प्राचीन भारतीय शास्त्रांचा अत्यंत गाढा अभ्यास होता आणि त्यामुळे ते भारत असो, भागवत असो याचे सप्ताह करायचे. कीर्तनामधनं त्यातल्या कथा सांगणं आणि लोकांमध्ये त्याविषयी जागृती करणं, आपली प्राचीन संस्कृती लोकांमध्ये रुजवणं, त्याची महत्ता सांगणं, असं कीर्तनामधनं ते प्रचाराचं किंवा प्रसाराचं, संस्कृती रुजवण्याचं काम करत होते. या कीर्तनाच्या बरोबरच तो काळ पारतंत्र्याचा होता. त्यामुळे नुसतंच कीर्तन असं नाही तर भारतीय शास्त्र ही खरंच खूप महत्वपूर्ण आहे. त्यांच्यामध्ये खूप जबरदस्त क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, याची त्यांना अगदी खात्री होती. त्यातलाच एक भाग म्हणून ते आयुर्वेदाचे ग्रंथही अभ्यासायचे. ते संस्कृतमध्ये आहेत तरी पण त्यांनी त्यांचा अभ्यास केला. नुसता अभ्यास असं न करता त्यांनी त्याच्यात वेगवेगळे प्रयोग केले, वेगवेगळी औषधं तयार केली आणि आपल्या कीर्तनामध्ये, कीर्तनाचे आपल्याला माहित असेल तर 2 भाग असतात, पूर्वरंग आणि उत्तर रंग. आता जसं इंटरव्हल होतं तसा मध्ये एक ब्रेक असतो. तर या ब्रेकमध्ये त्यांचाच आयुर्वेदातला अभ्यास असल्यामुळे लोक त्यांना भेटायला यायचे आणि मग ते त्यांना काही शारीरिक अडचणी सांगितल्या तर क्वचित प्रसंगी औषधं सुचवायचे. मग नंतर औषधं द्यायला लागले. लोकांना जसं जसं बरं वाटायला लागलं तसं असं घडत गेलं की कीर्तनाबरोबर पूर्वरंग आणि उत्तर रंगामध्ये हा मधला ब्रेक पण लांबत गेला. अशी गोष्टी घडायला लागल्या आणि मग त्यात ते वेगवेगळी औषधं सुचवायचे, लोकांना बरं वाटायचं आणि मग त्यातनं त्यांचं आयुर्वेदाची गोडी अजून त्यांनी वाढवत नेली, वेगवेगळे प्रयोग केले आणि अनेक औषधं खरं तर त्यांनी बनवली. आयुर्वेदात मूळ ग्रंथांमध्ये सुद्धा पुष्कळ औषधं खरं तर उपलब्ध आहेत, परंतु त्यांनी स्वतःची अशी जवळजवळ 20 ते 25 औषधं तयार केली होती आणि त्यातलंच एक ब्रँड कैलाशी. आता तेव्हा तो अगदी घरगुती स्वरूपात त्याचं उत्पादन होत असे. आजोबांची कीर्तनं, त्यांची कीर्तनं प्राधान्याने जिथे मराठी पॉप्युलेशन, मराठी वस्ती आहे अशा ठिकाणी भारतभर होत असत. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर अशा पद्धतीने कैलास जीवनचा प्रचार खरं तर सगळीकडे होत गेला, महाराष्ट्राबाहेरही होत गेला. आता त्या काळी अगदीच घरगुती स्वरूपाचं उत्पादन त्याचं होत असे. परंतु नंतर दुसऱ्या पिढी म्हणजे माझे काका विश्वनाथ कोल्हटकर आणि अजून एक काका शिवराम कोल्हटकर यांनी, सगळ्याच बंधूंनी म्हणजे सगळ्याच काकांनी त्यात काम केलं. परंतु या दोघांनी प्राधान्यतः त्याचं काम पुढे वाढवलं की ते अगदी घरगुती स्वरूपाच्या उत्पादनापासून ते आताची आमची अगदी पूर्णपणे ऑटोमाइज्ड किंवा स्वयंचलित अशा स्वरूपाची फॅक्टरी, कारखाना आणि अगदीच कीर्तनातनं ज्याचं वितरण होतं इथपासून ते आत्ताची एक वेल एस्टॅब्लिश डिस्ट्रीब्युशन चॅनल
इथपर्यंत त्याची प्रगती आमच्या दुसऱ्या पिढीतल्या कोल्हटकर कुटुंबियांनी केली. आणि आता आम्ही तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी, आम्ही ते काम आमच्या शक्तीनुसार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. फार छान सांगितलं वेदास. मला आता थोडस तुमच्या दोघांच्या पर्सनल आयुष्याकडे यायचंय. तुम्ही दोघेही नुमवीय आहात, तर तुमचा हा नुमवीय ते हा बिझनेस, हा वैयक्तिक प्रवास तुमचा कसा झाला? बेसिकली मी नुमवी 1988 साली पास आउट झालो. बरं. मी त्या काळात लंगडी आणि खो खो असे अरे. दोन्ही खेळ आम्ही खेळत होतो. हा, खो हा. खोचं नव महाराष्ट्र संघाकडनं मी राष्ट्रीय खेळाडू म्हणून खेळलो. नंतर पुढं 12 वर्ष कोचिंग केलं आणि 12 वर्ष शिकवल्यानंतर एक खेळामुळे आपण काहीतरी मिळवलंय. खेळातनं हो. सगळ्यात महत्वाची गोष्ट जो शिकायला मिळते ना, ती हा. मी शिकलो म्हणजे जिद्द. आणि कितीही आपल्या अंगावर संकट आली तरी त्याच्यात उभं राहणं हे हा. फार महत्वाचं असतं. हे मी खेळाने मला शिकवलं. आणि बरोबर. त्याच्यानंतर मी एसपी कॉलेजमधनं बीकॉम झालो आणि नंतर मी पुणे विद्यापीठातनं एमबीए केलं. एमबीए मार्केटिंग स्पेशलायझेशन मार्केटिंग मध्ये मी केलं. आणि आज मी कंपनीचं ऍडव्हर्टाइजमेंट आणि डिस्ट्रीब्युशन ह्या हा. गोष्टी मी बघतो. म्हणजे नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायात का काम करू नये, ब्रँड इमेज किंवा ब्रँड एस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी जाहिरात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या प्रॉडक्टसाठी आहे. कैलास जीवन हे नाव लोकांना कंपनीपेक्षा जेव्हा जास्त माहिती आहे तेव्हाच तो ब्रँड झालेला आहे असं मी तरी म्हणतो. अगदी बरोबर आहे. आणि मग वेदास, तू काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? मी 1996चा SSC पास आउट आहे नुमवियाचा, त्यामुळे त्याचा खरंच सारखा अभिमान आहे. आणि शाळेत असताना मी कायमच पहिल्या 5 नंबरांमध्ये होतो. त्याच्याबरोबरच आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण शाळेतर्फे लंगडी आणि खो खो असं नुमवी शाळेतर्फे मी पण खेळलेलो आहे. आणि खो खो मध्ये शाळेला प्रतिनिधित्व करून मी पण खो खोत योगदान माझं दिलेलं आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी एसपी कॉलेजमधनं खेळून तिथनंही राष्ट्रीय स्तरावरही खो खो मध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र मी खरं तर मला 12वीला 94% मार्क होते. त्यावेळेला आत्तासारखी नीट वगैरे अशी काही एंट्रन्स एक्झाम नव्हती. परंतु माझ्या बरोबरच्या तेवढे मार्क असणाऱ्या माझ्या मित्रांना, सहाध्यायींना MBBS कोर्सलाही प्रवेश मिळाला. परंतु पहिल्यापासून हे वातावरण बघत असल्यामुळे माझ्या मनात कधी असा विचार सुद्धा शिवला नाही. कारण माझे वडील वैद्य माधव वासुदेव कोल्हटकर हे पण आयुर्वेदाचे वैद्य होते. त्यामुळे मला हा कधी विचार पण शिवला नाही. मला पहिल्यापासून कदाचित एक तो माइंडसेट होता की आपल्याला आयुर्वेदातच करिअर करायचंय. त्यामुळे मी 12वी नंतर आयुर्वेदाला प्रवेश घेतला. BAMS असं ग्रॅज्युएशन मी पुण्यातल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातनं पूर्ण केलं. तिथे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचा BMS हा कोर्स ची पदवी मला मिळाली. तिथे मी 3 वर्ष युनिव्हर्सिटीत टॉपर होतो. फायनल इयर गोल्ड मेडलिस्ट असा मी आहे. आणि त्यानंतर मी पुणे विद्यापीठातून MD आयुर्वेद अशी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आणि मग नंतर खरं तर मी आयुर्वेदीय व्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय आणि बरोबरीने घरची जबाबदारी म्हणून आता मी कैलास जीवन आयुर्वेद संशोधनालय या कंपनीमध्ये प्रोडक्शन ही प्राधान्यता सांभाळतो. ग्रेट ग्रेट. पण म्हणजे तुला अजून मला वेदसची गंमत सांगायची आहे. म्हणजे तो ऍडमिशनचं जेव्हा म्हणला तेव्हा ते जेव्हा लाईनीत उभे राहिले होते तेव्हा तिथल्या लोकांनी म्हणलं तुम्हाला एवढे टक्के, तुम्ही चुकून इकडे या लाईनीत उभे आहात का? तर तो नाही म्हणला मला BMS लाच जायचंय. म्हणजे हे वैशिष्ट्य मुद्दामून सांगतोय मी. अगदी अगदी म्हणजे 94% मार्क्स आणि सगळीकडे टॉपर म्हटल्यावरती नाही म्हणजे ते म्हणले तुम्ही चुकून या लाईनीत उभे राहिलात का? तुम्ही मेडिकल MBBS ला जाणं अपेक्षित आहे असं तिथला माणूस म्हणला. त्याच्यावर वेदसने त्यांना सांगितलं की नाही मला BMS लाच जायचंय. फार छान. म्हणजे ही कमिटमेंट जी आहे ही आपल्या घरच्या बिझनेस प्रती आणि एक जी निष्ठा आहे ही खरोखर म्हणजे अजोड आहे वेदस. आता मला एक सांगा की कैलास जीवन याची बेसिकली निर्मिती कशी होते आणि त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, वितरण प्रणाली ही कशी आहे? अगदी सुरुवातीला घरगुती स्तरावरच्या उत्पादनापासून खरं तर आपलं प्रॉडक्ट आहे 1956 पासून बाजारात उपलब्ध आहे, मार्केटमध्ये आहे. त्यामुळे पहिले काही वर्ष ऑब्व्हियसली त्याचं अगदी घरगुती स्वरूपात उत्पादन होत होतं. म्हणजे टू अ लेवल की माझी आजी घरी ते बनवायची आणि आजोबा त्यांच्या कीर्तनातून त्याची विक्री करायचे किंवा प्रत्येक प्रसंगी फुकटही द्यायचे. कधीच त्याचा खूप काहीतरी त्यातला नफेखोरीचा उद्देश कधीच नव्हता. त्याच्यानंतरच्या काळात आमची 1992 पासून पुणे येथे धायरी तिथे आपला पूर्णपणे स्वयंचलित ऑटोमाइज्ड असा कारखाना आहे. आता पूर्णपणे एकदम शास्त्रशुद्ध स्तरावर त्याचे उत्पादन होतं. त्यातले जी घटक द्रव्य आहेत त्यांच्या तपासणीपासून फिनिश्ड प्रॉडक्ट
अल्टिमेट एंड प्रॉडक्ट बाहेर पडेपर्यंत सर्व उच्च मानकांचं पालन आपण करतो. त्याच्यामध्ये जे काही घटक द्रव्य आहेत त्याच्यामध्ये प्रमुख आहेत, त्याच्यामध्ये राळ आहे किंवा खोबरेल तेल आहे किंवा आपण अस्सल चंदन तेल वापरतो की जे बाजारात आज खूप महाग अशा स्वरूपात उपलब्ध आहे, पण आपण त्याच्या क्वालिटी याविषयीची कुठलीही तडजोड न करता अस्सल चंदन तेल वापरतो. आणि अन्य जी काही घटक द्रव्य आहेत त्यांचं खरं तर अगदी काटेकोरपणे आपण पहिल्यांदा रॉ मटेरियल स्टँडर्डायझेशन मध्ये त्यांचं परीक्षण आपल्या छोट्याशा प्रयोगशाळेत आधी केलं जातं. त्यानंतर त्याचं इन प्रोसेस स्टँडर्डायझेशन आपलं पूर्ण मेकॅनाइज्ड आहे की मध्ये औषध योग्य बनतंय नाही असे मधले काही जे चेकलिस्ट असतात, मधले टप्पे तेही फॉलो केले जातात आणि पूर्णपणे प्रॉडक्ट तयार झालं आणि त्याचप्रमाणे प्रॉडक्ट तयार झालं, क्रीम तयार झालं की त्यानंतर त्याच्याही प्रयोगशाळेत तपासण्या असं करून ते खात्री पटली की हे पूर्णपणे योग्य दर्जाचं बनलेलं आहे की मगच त्याचं वितरण करण्यासाठी परवानगी दिली जाते. अशा पद्धतीने रॉ मटेरियल पासून फिनिश प्रॉडक्ट पर्यंत सर्व पद्धतीने किंवा सर्व स्तरांवर त्याची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्याचबरोबरीने आपण जे पॅकेजिंग मटेरियल वापरतो, आपण प्रॉडक्ट योग्य बनवलं पण पॅकेजिंग मटेरियल जे वापरतो त्याचेही स्टँडर्डनुसार सगळं खात्री केल्यानंतरच त्याचं पॅकिंग केलं जातं आणि त्यानंतरच ते वितरणासाठी पुढे पाठवलं जातं. त्यामुळे त्यातल्या क्वालिटी, त्याची उत्पादनाची गुणवत्ता याविषयी आम्ही अगदी पहिल्यापासून काटेकोर पद्धतीने काम करतो. वितरणाविषयी मी सांगतो. हा, आता भारतभरात आम्ही जवळपास 8 ते 10 राज्यात काम करतो बरोबर. आणि आमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे आम्ही स्वतः बनवलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, सुपर स्टॉकिस्ट किंवा C&F अशा ज्या एजन्सीज असतात हम्म. त्यापेक्षा आमचा फोकस असा होता की आपलं स्वतःचं कनेक्टिव्हिटी त्या डिस्ट्रीब्युटर बरोबर असली पाहिजे प्रत्येक गावातल्या. हा, याचे फायदे काय होतात की जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्हाला डायरेक्ट सांगितले जातात. हा, ओके. हा त्याचा फार मोठा ऍडव्हान्टेज असतो आणि आत्ताच्या त्यामुळे आमचं साधारण 450 ते 500 डिस्ट्रीब्युटर्स आत्ता आहेत 8 राज्यात. बरोबर. आणि दुसरा भाग असा आहे की आपलं डायरेक्ट कनेक्टिव्हिटी असल्यामुळे जे काही बाजारातली काय काय घडतंय याचं अपडेट आपल्याकडे डायरेक्ट येत असतात. त्यामुळे बाजारात काय चाललंय ही गोष्ट पटकन आम्हाला कळू शकते की आज एक मोठा व्यापारी आहे, तो 5 राज्यात 6 राज्यात असं माल टाकत असतो. तर त्यामुळे प्रॉडक्टचं प्राइसिंग हे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होऊ शकतं. हम्म. कारण काही लोक कसं आहे 1% काम करतात, 2% काम करतात, बाकीचं सगळं पुढं पास ऑन करतात. हे आमच्या प्रॉडक्टच्या बाबतीत होत नाही, कारण आमचे भारतभरातले जी काही प्रॉडक्टचे प्राइस आहे ती आमची त्याच्यामुळे कंट्रोल होते याच्यामुळे की प्रत्येक ठिकाणी आपला डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे आणि आमची मार्जिन सगळीकडे सेम आहे. त्यामुळे हा प्रश्न आमच्या बाबतीत कधीच उद्भवत नाही. आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे आमचं रिप्लेसमेंटचं प्रमाण अगदी निग्लिजिबल असतं. म्हणजे 0.015% एवढं आमचं प्रमाण आहे. कारण आम्ही कुठेही डम्पिंग पॉलिसी करत नाही. म्हणजे जेवढं प्रॉडक्ट लागतं तेवढंच आम्ही पाठवतो. कारण आमच्या गोडाऊन मधनं दुसऱ्याच्या गोडाऊन मध्ये जाण्यापेक्षा जो खरा धंदा आहे तो करणं आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणजे रिप्लेसमेंटचं पर्सेंटेजही कमी होतं आणि पैसे सुद्धा वेळेत येतात. आमचं प्रॉडक्टची जी काही रॉ मटेरियल्स किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत त्या 3 ते 4 महिन्याचा आमच्याकडे सगळं स्टॉक अवेलेबल असल्यामुळे आम्ही करोनात त्याचा खूप वेगळ्या पद्धतीने आम्हाला फायदा झाला आहे. मी मुद्दामून नमूद करतो. आणि परेश, मला वाटतं आपलं प्रोडक्ट एक्सपोर्टही होतं, तर एक्सपोर्ट बद्दल काय अनुभव आहे? आता आमचं जवळपास रशिया हा आमचा सगळ्यात मोठा देश आहे की जिथे आम्ही मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतो. आता आमचं युरोपमध्ये कैलास जीवन चांगलं जातं, पोलंडमध्ये जातं, स्वित्झर्लंडमध्ये जातं. आता तुर्कस्तान आणि अमेरिकेतही आम्ही आता ह्याच वर्षात कैलास जीवन पहिली कन्साइनमेंट पाठवली. आता एक मी उत्तम उदाहरण देऊ शकतो. गोवा ह्या राज्यात फॉरेनर्स खूप येतात भारतातल्या. तर तिथं साधारण 60 ते 70% रशियन लोक येतात. तिथं आम्ही काही जाहिरात न करता रशियन पॅम्पलेट वाटली आम्ही पहिली. आमचं जवळपास 1 कोटीचा धंदा 2 ते 3 महिन्यात फक्त फॉरेनर्स मध्ये गोव्यात व्हायला लागला. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर जो आम्हाला एक युरोपियन मार्केटमध्ये बूस्ट मिळाला तो वेगळाच मिळाला.
अजून एक तुम्हाला छान इन्सिडन्स सांगतो मी रशियातला. आम्ही जेव्हा पहिल्यांदा रशियात माल 2 वर्षापूर्वी पाठवला, तर तिथला जो व्यापारी आहे आमचा, तो जागा शोधत होता रेंटसाठी. तर त्यांनी तिथल्या एका जागा मालकाने विचारलं, तुम्ही काय मागवणार आहात? तर तो म्हणला, मी कैलाश जीवन नावाचं एक इंडियन औषध आहे ते मागवतोय. तर तो जागा मालक इतका खुश झाला, तो म्हणला, तुम्ही 20,000 रुपये भाडं कमी द्या, तुम्ही खूप चांगलं औषध मागवताय. म्हणजे हा असा इतका ब्रँड रशियात सुद्धा कैलाश जीवन झालेला. आणि ही क्वालिटी मेंटेन केलं तर लोक 4 पैसे द्यायला तयार असतात, हे आम्ही त्याच्यातनं अनुभव दरवर्षी घेतो. म्हणजे इंडियन सँडलवूड ऑइल आम्ही वापरत असल्यामुळे त्याची कॉस्ट जवळपास 3 लाख रुपये लिटर आहे. अरे बापरे. आणि आमचं प्रिन्सिपली आम्ही ठरवलेलं आहे की जे द्यायचं ते चांगलं द्यायचं. त्यामुळे लोक रिझल्ट असतील तर लोक पैसे द्यायला नक्की तयार असतात, हे आम्ही अनुभव घेतलेले आहेत. क्वालिटी मेंटेन केली की सगळं मिळत असतं. मार्केटिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे AIDAS म्हणून, अटेन्शन, आयडियाज, डिझायर, ऍक्शन, सॅटिस्फॅक्शन. मी सॅटिस्फाईड झालो तरच मी रिपर्चेस करणार. हे कुठल्याही मार्केटिंगला एकच सूत्र लागू पडतं. शेवटी कुठलीही गोष्ट असेल ती चांगली असेल तरच माणूस रिपीटेडली घेतो. आणि ह्या प्रिन्सिपल हे पक्क असल्यामुळे तुम्ही चांगला माल द्या, जगभरात त्याला मागणी आहे, हे अगदी नक्की सांगू शकतो मी आज. परेश, फार छान मार्केटिंगच्या अगदी बेसिक धडे तू आम्हाला दिलेस. मी थोडासा आता परत वेदासकडे येतो की मी एक वाक्य फक्त ऍड करू इच्छितो करा. की वी सेल पीसेस इन मिलियन्स आणि तरी आमचं रिप्लेसमेंट म्हणतो ते 0.1% इतकं कमी आहे. ग्रेट. आणि माल 2-3 महिन्यात संपलेला असतो. हे आमच्या वर्किंग कल्चरचं खरं तर हायलाइट आहे असं म्हणता येईल. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मला असा एक प्रश्न आहे की कैलास जीवन हे कदाचित अगदी काही थोड्यांपैकी किंवा कदाचित एकमेव औषध असू शकेल की जे पोटातनं सुद्धा घेऊ शकतो किंवा बाहेरनं त्वचेला किंवा कुठे लावू शकतो. तर याच्याबद्दल काय सांग? हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. खरं तर खूप लोकांना याच्याविषयी शंका असते, कारण क्रीम आणि ते पोटात घ्यायचं असं म्हणलं की बऱ्याच लोकांचे भुवया उंचावतात की हे नक्की काय भानगड. तर त्याविषयी खरंच महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. एक म्हणजे अशी पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या आपण दोन्ही बाजूंनी वापरतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं घरगुती, तर आपण हळद खाण्यासाठी वापरतो आणि अँटीसेप्टिक म्हणून जखमेलाही लावतो. अशा कितीतरी गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातच असतात किंवा आपल्या रोजच्या वापरात असतात की ज्या दोन्ही म्हणजे पोटात गेल्या वापरल्या जातात आणि बाहेर नाही वापरल्या जातात. हा झाला अगदीच ढोबळ उत्तर. परंतु त्याच्या पुढे जायचं झालं तर आयुर्वेदात असे कितीतरी गोष्टी आल्या की ज्या आतनं आणि बाहेरनं दोन्ही बाजूंनी वापरायला सांगितलेल्या आहेत. अगदी एक साधं उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना कदाचित वेगवेगळी आयुर्वेदिक तेलं माहिती असतात. नारायण तेल उदाहरण, नारायण तेल हे वेगवेगळ्या दुखण्यांसाठी बाहेरनं लावायला वापरलं जातं. परंतु खरं तर आपण आयुर्वेदिक स्क्रिप्चर्स बघितली तर ते पोटातनं घ्यायला पण वापरायला सांगितलेलं आहे. आणि आम्ही प्रॅक्टिशनर म्हणून अगदी रुटीन हे वापरतो. आणि तेव्हाही लोकांचा हाच प्रश्न असतो की ते पोटात कसं घ्यायचं. तेल आहे ते, त्यामुळे त्याला पोटात घ्यायला अडचण नाही, आपण तेलही रेग्युलर खातो. आता हा झाला अजून थोडा पुढचा प्रश्न आयुर्वेदाच्या बाजूने. आता आपण जर कैलास जीवांची घटक द्रव्य बघितली तर त्यातली सगळी घटक द्रव्य त्याचे आयुर्वेदात जे गुणधर्म सांगितले ते सगळी पोटातनं घ्यायला पण त्यांचे उल्लेख आहेत. म्हणजे त्यातली घटक द्रव्य जर त्या निमित्ताने बघितली तर खोबरेल तेल आहे जे पोटात घ्यायला रुटीन वापरतात. म्हणजे साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये आपण जसं आता इथे शेंगदाणा तेल वापरतो किंवा करडईचं तेल वापरतो तसं खोबरेल तेल हे रोजच्या कुकिंगमध्ये वापरलं जातं, स्वयंपाकात वापरलं जातं. राळ आहे, चंदन तेल आहे, दुर्वा आहे किंवा काही वनस्पती आहेत त्या सगळ्या पोटात घेण्याच्या पण आहेत. आणि त्याचा हे फॉर्म केला, मलम फॉर्म केला की ते बाहेरनं वापरायलाही योग्य आहे. हा त्याचं अजून टेक्निकल उत्तर झालं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आत्ताची जेव्हा प्रॉडक्ट्स बाजारात येतात तेव्हा त्यांचं काटेकोर तपासणी होऊन त्यांची सेफ्टी, सुरक्षितता आणि परिणामकारकता, एफिकसी सिद्ध झाल्याशिवाय त्यांना परवानगीच मिळत नाही. त्यामुळे त्याची सुरक्षितता आहेच. परंतु आम्ही एक कंपनी म्हणून असा निर्णय घेतला होता खूप आधीच की आपण जी काही त्यावेळेची कॉन्टेम्पररी पद्धती असतील त्या वापरायच्या. त्यामुळे आम्ही याचे प्रीक्लिनिकल स्टडीज म्हणजे जे प्राण्यांवर प्रयोग करतात त्याची परिणामकारकता आणि सुरक्षितता दोन्ही तपासण्यासाठी हे आम्ही पूर्ण त्याचे केलेले आहेत. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म, लॉंग टर्म दोन्ही प्रकारचे प्रीक्लिनिकल स्टडीज की ज्याच्यामधलं ते पोटात घ्यायलाही सुरक्षित आहे असं शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेलं आहे. आणि परिणामकारकता तपासण्यासाठी सुद्धा प्रीक्लिनिकल स्टडीज असेही केलेले आहेत की ते जखमा भरायला उपयोगी पडतं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रीक्लिनिकल की जे प्राण्यांवर मेनली संशोधन केलं जातं तसे स्टडीज आमच्याकडे उपलब्ध आहेत.
आणि त्याच्याही पुढे जाऊन ते प्रत्यक्ष प्रीक्लिनिकल स्टडीज असून सुद्धा प्रत्यक्ष माणसांमध्येही त्यांचा वापर, ज्याला क्लिनिकल स्टडीज म्हणतात, तेही आम्ही वेगवेगळ्या इंडिकेशनवर केलेले आहेत की त्यामुळे ते पोटात घ्यायला ही सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे, असे शास्त्रोक्त पद्धतीचं संशोधनही आम्ही त्यावर केलेलं आहे. पण मग हे प्रत्येक रोगावरती वेगवेगळ्या प्रकारचं असेल, काही याच्यावरती हा पोटात, एक काही याच्यावरती, तर परिणामकारकता मला असं वाटतं की पोटात घेण्यानी जास्त असावी. आता ह्याच्यात थोडे बदल संभवतात. परिणामकारकता ही सुद्धा, म्हणजे ज्याला क्लिनिकल स्टडीज म्हणतात, हा एक प्रश्न खूप कॉमनली आम्हाला विचारला जातो की एकच औषध एवढ्या वेगवेगळ्या आजारांमध्ये कसं काय वापरलं जातं. तर आमच्याकडे ह्याचे सुद्धा क्लिनिकल स्टडीज उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये पायाच्या भेगा, पायाची आग, ह्याच्यामध्ये कैलाजीवन सगळ्यात जास्त वापरलं जातं. 2 नंबरला पाईल्स, फिशर्स यासारख्या आजारांमध्ये तिथे पोटातनं घेणं आणि बाहेरनं लावणं या दोन्ही मार्गांनी वापरला तर परिणाम सगळ्यात जास्त मिळतात, असा आमचा अनुभव, क्लिनिकल स्टडीजचा अनुभव आहे. त्यामुळे काही आजार, जसे त्वचेचे आजार आहेत, त्यांच्यामध्ये मेनली बाहेरनं वापरायला आम्ही सुचवतो. आणि पायाची आग आहे, जसे डायबिटीसच्या लोकांमध्ये पायाची आग होते, किंवा काही आजारांमध्ये, विशेषतः त्वचेच्या पण काही आजारांमध्ये, जिथे मेनली बाहेरनं लावायला सुचवतो. त्यामुळे आजारानुसार हे बदलत जातं, पण हे दोन्ही मार्गांनी परिणामकारक आणि सुरक्षित आहे. आणि दोन्ही मार्गांनी वापरलं तर विशेषतः फिशर्स, परिकर्तिका, जिथे संडास वाटे रक्त पडतं, संडासचा खडा होतो, दुखतं, आग होते, अशा ठिकाणी पोटातनं घेणं आणि बाहेरनं लावणं, दोन्ही मार्गांनी वापर केला तर त्याची परिणामकारकता जास्त पटीने वाढते, असं आमचा अनुभव आहे. छान. आता मगाशी जसं परेशनी उल्लेख केला की एक्सपोर्ट्स, आता तसं पाहिलं तर कैलास जीवन हे प्रॉडक्ट म्हणून एक्सपोर्ट्स व्हावं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तर एक्सपोर्ट हा, आता मगाशी त्यांनी बोलताना रशियामधला उल्लेख केला, पण रशियाबरोबर बाकीच्या देशांमधले बरेच असे काही वेगळे अनुभव असतील एक्सपोर्ट्स बद्दलचे, किंवा एकंदरीत एक्सपोर्ट्स ह्या प्रक्रियेबद्दल की जिथे निरनिळ्या परमिशन्स असतात, आपल्याच देशातल्या नाही तर त्या देशांमधल्या सुद्धा, तर ह्याबद्दल तू काय सांगशील? बेसिकली प्रत्येक देशाची एक रिक्वायरमेंट असतात. म्हणजे आता आमच्याकडं युरोपचं, सगळ्या युरोपमध्ये आम्ही कुठेही माल पाठवू शकतो असं आम्ही सर्टिफिकेशन आम्ही घेतलेलं आहे. कारण त्याच्यात हल्ली काय झालंय, जगभरात नॅचरल प्रॉडक्ट्स जेवढी वापरता येतील तेवढी वापरावीत, असा जवळपास ओव्हरऑल युरोप आणि अमेरिकेत तर तो फील सगळ्यात जास्त आहे असं मला वाटतं. कारण काय होतं की नॅचरल प्रॉडक्ट्सवर लोकांचा कल वाढत चाललाय. आता तुम्हाला मी एक छोटं इन्सिडन्स सांगतो. म्हणजे हे तुर्कस्तानामध्ये जो आमचा डिस्ट्रीब्युटर आहे, तर त्याचा एक छोटा किस्सा मी मुद्दामून सांगतो की त्याच्या आईच्या पायाला सोरायसिसचा प्रॉब्लेम होता त्याच्या आईच्या पायाला. तर त्यांनी जगभरातली क्रीम लावली, पण त्याला कुठल्याही प्रॉडक्टनी उपयोग झाला नाही. आणि त्याला कोणीतरी कैलास जीवन सजेस्ट केलं की तुम्ही हे लावून बघा. आणि त्यांनी कैलास जीवन लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या आईची जखम पूर्ण गेलेली होती. म्हणजे तो माणूस इतका ऍक्टिव्ह झाला की त्याचा आम्हाला दुसऱ्या दिवशी फोन आला की मला तुम्हाला येऊन भेटायचंय, मला हे प्रॉडक्ट इम्पोर्ट करायचंय म्हणजे. आणि तो अक्षरशः तिसऱ्या दिवशी तो पुण्यात येऊन आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये त्यांनी शोधलं कुठं ऍड्रेस आहे, इतक्या सगळं करून तो आमच्या इथं हजर झाला आणि त्यांनी आमच्या इथनं माल घ्यायला सुरुवात केली. ही ताकद फक्त रिझल्टचीच असू शकते. आणि काही देशात, म्हणजे आता अगदी तुम्हाला मी सांगतो की आता जपान आहे, जपानचे नॉर्म्स असे आहेत की त्यांना काही प्रॉडक्ट्स मध्ये अलाउड नाहीयेत तिथं काही गोष्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल कापूर हा तिथं चालत नाही. त्यामुळे तिथला तो माणूस आमच्याकडे 2 वर्ष सलग येत होता. म्हणला मी तिथली FDA ची परमिशन काढतो, पण ते तिथलं समूह काही होऊ शकलं नाही. जिथं होऊ शकत नाही तिथं आपण काही त्याच्यावर करूही शकत नाही. काही प्रॉडक्ट्सवर बॅन असू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या चेक करून आम्ही कुठलंही एक्सपोर्ट करण्याच्या आधी पूर्ण प्रिपरेशन केल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. छोटं उदाहरण म्हणून सांगतो, आता अमेरिकेत कैलास जीवन बऱ्याच ठिकाणी मिळतंही. म्हणजे पटेल शॉप्स जे आहेत तिथं कैलास जीवन ऑलरेडी मिळतं. तर आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटरला त्याला काय वाटलं की आपण सहज खूप मोठ्या प्रमाणावर विकू शकू. पण आम्हीच पहिल्यांदा व्यापाऱ्याला आमच्या सांगतो कुठल्याही की बाबा तू पहिल्यांदा उगीच जास्त माल घेऊ नकोस. त्याची 2 कारणं आहेत, तीही मी सांगतो. आपल्याला वन टाइम बिझनेस करायचा नाहीये, हे आमचं बेसिक प्रिन्सिपल आहे. एकदा माल $1 लाख मी टाकला त्याला आणि तो विकू शकला नाही, तर तो त्याचं नुकसान आहे, म्हणजेच पर्यायाने ते आपलं सुद्धा नुकसान आहे. बरोबर. हा भाग आम्ही 100% पाळतो. त्यामुळे तू पहिले कन्साइनमेंट असेल तर $5,000, $10,000 पासून सुरुवात कर. तुला जर का
विश्वासार्हता आली तर तू पुढं मोठ्या प्रमाणावर सहज जाऊ शकतो. आम्ही माल पुरवण्याकडनं आम्हाला अडचण नाहीये, पण विश्वासार्हता वाढवणं हे सगळ्यात व्यवसायात महत्वाचं असतं आणि आम्ही त्याला टॉप प्रायोरिटी देतो कायम. म्हणजे कुठल्याही देशात, म्हणजे आपणच आज मी आमच्यावरनच सांगतो की एक राज्य डेव्हलप करायला साधारण हल्ली 8 ते 10 वर्ष लागतात. हो. माय गॉड. कारण त्याचं कारण अशी आहेत की तुम्ही जर का आज एक अभ्यास म्हणून बघितलं तर आपल्या इथं जवळपास आज टीव्हीचे 842 चॅनल्स आहेत. म्हणजे टीव्हीवर कुठं काम केलं पाहिजे किंवा पेपरचे सुद्धा 8 ते 10 पेपर कुठल्याही राज्यात असतात हल्ली. आणि आपण एक मोठा पेपर धरून जरी सुरू केलं ना काम करायचं म्हटलं तरी डिस्ट्रीब्युशन तयार व्हायला आज 2 ते 3 वर्ष जातात. म्हणजे एकदा जाहिरात बघितली की लगेच आणलं असं आता होत नाही. हजारो प्रॉडक्ट्स रोज येत असतात बाजारात. त्यामुळे त्याच्यात कंटिन्युअस ऍडव्हर्टाइजमेंट हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. पेरल्याशिवाय काही उगवत नाही हा जसा नियम आपण इथं लावतो तोच नियम आपण समोरच्यालाही तशाच पद्धतीने तू काम कर असं सांगणं गरजेचं असतं. कारण शेवटी 2 लोकांमधली विश्वासार्हता जेव्हा असते तेव्हा अडचणी येत नाहीत असा आमचा एक 100% त्याच्यावर विश्वास आहे. ट्रस्ट इज लॉंग लास्टिंग. आणि मी मुद्दाम म्हणून मी सांगितलं की आपल्या इथं वाढवताना आपल्याला किती कष्ट पडतात हे जेव्हा आपण बघतोय तेव्हा परदेशात तर ते खूप अवघड आहे, कारण तिथं आयुर्वेदच माहित नाहीये. अशा ठिकाणी तर ते विकणं हे फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही या कैलास जीवनच्या निर्मिती बरोबरच बाकी काही औषधांची निर्मिती करता का? मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला तसं आजोबांची जवळजवळ 20 ते 25 औषधं आजोबा तेव्हा वापरायचे द्यायचे. त्यातली आमची जवळजवळ 10-12 पूर्वी रजिस्टर्ड पण होती, FDA रजिस्टर्ड पण होती. परंतु नंतर हेच काम कैलास जीवनचं इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलं की आमचं थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. तरी पण आता आमची यंकोना म्हणून एक कानदुखी आणि दाढदुखीसाठी एक ड्रॉप्स आहेत जे आताही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. याखेरीज 2 प्रॉडक्ट आहेत अजून, ज्योती आणि कौशिक नावाची 2 ड्रॉप्स आहेत. नेझल ड्रॉप्स आणि डोळ्याशी संबंधित एक डोळ्याला लावण्यासाठीच एक ड्रॉप्स आहेत. पण ते मेनली आम्ही एक्सपोर्टसाठीच, आता एक्सपोर्ट ऑर्डर असतात काही त्यांच्यासाठीच फक्त वापरतो. आता मेन फोकसचं प्रॉडक्ट कैलास जीवनच आहे. कदाचित पुढच्या ह्याच्यात अजून काही येऊ शकतील असं पाईपलाईन मध्ये काही आहे असं म्हणायला हरकत नाही. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचं काहीतरी युनिक प्रॉडक्ट असेल की जे आज बाजारात कुठेही मिळत नाही आणि त्याचं वेगळ्या रोगावर चालतं तर माझ्या दृष्टीने त्याला व्हॅल्यू आहे. म्हणजे आज मी अशा काही मोठ्या कंपन्या बघतो की ज्यांची 550-600 प्रॉडक्ट्स असतात, पण जी प्रॉडक्ट जाहिराती ज्या प्रॉडक्ट्सच्या होतात ती 8 ते 10 प्रॉडक्ट्स असतात आणि त्याला समोरनं मागणी असते. बाकीची प्रॉडक्ट्स ही किती विकली जातात हा एक मोठा प्रश्नच आहे, किंवा ती विकली जरी गेली तरी ती 1ला 1 फ्री देऊन विकावी लागतात. म्हणजे प्रॉडक्टचं आपल्या डिग्रेडेशन किती करायचं हाही एक विषय असतो. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की प्रॉडक्ट रेंज जर का तुम्ही वाढवली तर मूळ प्रॉडक्टवरचा फोकस कमी होऊ शकतो, कारण आपल्याला बाकीच्या प्रॉडक्टची जाहिरात करायला लागते. आणि आज तुम्ही कुठल्या मोठ्या प्लेयर समोरच्या मोठे प्लेयर्स जर का खूप असतील आणि त्यांच्यासारखे प्रॉडक्ट जर का काढायला गेला तर तिथं आपला निभाव लागणं अवघड आहे आजच्या काळात. बरोबर. म्हणजे हे बेसिक का सांगतोय मी, कारण मी अशा खूप लोकांचं बघितलंय की 10-15 प्रॉडक्ट्स काढली, लोक विचारतात म्हणून, पण ते त्यांच्या मूळ प्रॉडक्ट पासूनही ते लांब गेले असं काही ठिकाणी घडलंय. त्यामुळे आपलं एक प्रॉडक्ट आहे त्याच्यावर पैसे लावले की 100% पुढे जात आहे हे जेव्हा दिसतंय तेव्हा त्याच्यावरच कष्ट घ्यावेत असं पुढचं त्याचं उत्तर असतं. अगदी खरं परेश, मला याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारायचा आहे. याच्यात तुम्हाला काही कॉम्पिटिशनचा कोणी प्रयत्न केला होता का, की अरे बाबा कैलास जीवन हे एवढं ब्रँडेड प्रॉडक्ट चालू आहे, गेले 60 वर्ष चालू आहे आणि खपते, तर जसं पान पराग आहे, पान सम्राट आहे किंवा अजून असे अनेक प्रॉडक्ट्स आहेत की त्याच्यात थोड्याशा नावामध्ये फेरफार करून अनेक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येतात. किती चालतात किती नाही हा भाग वेगळा, पण तुमच्या बाबतीत काय झालं? बेसिकली कैलास जीवन सारखं प्रॉडक्ट जे आमचं पोटात नाही घेता येतं आणि बाहेर नाही लावता येतं असं प्रॉडक्टची डायरेक्ट कॉम्पिटिशन कोणी आली नाही. पण आता प्रत्येक विकारांवरचे कॉम्पिटिटर असतातच. म्हणजे पायाच्या भेगा म्हणलं की क्रॅक 96 ते 2004 याच्यात मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे असे प्रत्येक सेक्टर मधले कॉम्पिटिटर असतातच.
बरं. पण आमचं युनिक प्रॉडक्ट आहे, म्हणजे एक आपण ज्याला स्वॉट अनालिसिस म्हणतो, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर ह्याच्यात एक गोष्ट मी जी ऑब्झर्व केली, आमचं प्रॉडक्ट एवढ्या रोगांवर चालत असल्यामुळे ते नवीन मार्केटमध्ये घुसायला वेळ लागतो. कारण लोकांचा पहिला प्रश्न असतो, अरे हे सगळं याच्यावरच सांगतायत, त्यामुळे विश्वासार्हता त्यांनी वापरल्याशिवाय येत नाही. पण आमची स्ट्रेंथ अशी आहे, ते प्रॉडक्ट एकदा वापरल्यानंतर आमचं मार्केट डेव्हलपच होत जातं. म्हणजे ही आमची स्ट्रेंथ आहे. वेळ लागतो प्रॉडक्ट घुसायला मार्केटमध्ये, पण एकदा घुसल्यानंतर असं सुद्धा आम्ही ऑब्झर्व केलंय की जाहिरात नसली तरी प्रॉडक्ट विकलं जातं. वेदस आणि परेश आत्ता त्या दृष्टीने नसतील, पण अजून एक 10 वर्ष 20 वर्ष ह्या नंतरच्या काळामध्ये याचं स्वरूप काय असेल, म्हणजे पुढचे काही वेगळे प्लॅन्स असं म्हणून किंवा पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग आपल्याकडे जे म्हणतो तसं काही आपण काही केलंय का? तर खरं तर यावर 2 स्तरावर काम करतोय आम्ही. एक म्हणजे ऑब्व्हियसली आता जसा उल्लेख झाला की आता आम्ही 10 ते 12 राज्यामध्ये आणि एक 8 ते 10 परदेशातल्या देशांमध्ये, भारताव्यतिरिक्त असं आता आमचं काम चालतंय. आणि आमचा USPच हा आहे की आता एक्झॅक्ट सेम प्रॉडक्ट असलेला कॉम्पिटिटर नाही. वेगवेगळ्या आजारानुसार मार्केटमध्ये अशी प्रोडक्ट्स आहेत. तर त्यामुळे आता खरं तर ह्यालाच स्कोप स्काय इज द लिमिट असं आहे. अजूनही भारतातली 10-12 राज्य झालीत, उरलेली राहिलेली आहेत आणि परदेशातली डिमांड पण खूप वाढते. त्यामुळे आमची प्रोडक्शन कपॅसिटी, डिस्ट्रीब्युशन चॅनल अजून अप टू डेट करून हेच प्रॉडक्टचा व्याप अजून कितीतरी पटीने वाढण्यासारखा आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली हे वाढवणं हा पहिला अगदी साहजिक उद्देश आहे. त्याच्यावर आम्ही काम करतोच आहे. आणि दुसरं काही जे गोष्टी मगाशी उल्लेख केला की आत्ताच्या ह्याची ऑथेंटिसिटी वाढवण्यासाठी जे रिसर्च वर्क, R&D जे म्हणतात, त्याच्यावरही आमचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मग ते क्लिनिकल ट्रायलच्या लेवलला असो किंवा स्टॅबिलिटी स्टडीज सारखे, की आता आपल्या प्रॉडक्टची एक्सपायरी 3 वर्षाची आहे. मग त्याला स्टँडर्ड स्टॅबिलिटी स्टडीज करणं, त्यावेळी आम्ही काम करतोय. म्हणजे आत्ताच्या प्रॉडक्टची ऑथेंटिसिटी वाढणं अशा अर्थाने काम करतोय. आणि ऑब्व्हियसली पाईपलाईन मध्ये काही प्रॉडक्ट्स आहेत, डोक्यात आहेत किंवा ऍक्च्युअल काम चालू आहे. परंतु जे सगळ्या कंपन्या बनवतात तेच बनवण्यामध्ये आम्हाला आता खरंच रस नाहीये. त्यामुळे ते कदाचित मटेरियलाइज व्हायला अजून काही वर्ष लागतील. पण ऑब्व्हियसली आत्ताचं आमचं काही लाईफ सेव्हिंग प्रॉडक्ट नाही, OTC प्रॉडक्ट आहे. पण पुढे मागे आम्ही त्यातही काम करायचा प्रयत्न करू, तसा विचार तरी नक्की आहे. वा, फार छान. वेदस आणि परेश, तुम्ही दोघंही तरुण उद्योजक म्हणावेत असेच आहात. आणि हा जो तुमचा वडिलोपार्जित जो व्यवसायाचा वारसा तुमच्याकडे आलेला आहे, तो तुम्ही पुढेही अजून मोठा वाढवत आहात. ही खूपच छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तरुण उद्योजकांना तुमच्याकडून स्फूर्ती घेण्यासारखं बरंच काही आहे. आणि तुमच्या ह्या पुढच्या प्रवासामध्ये आमच्याकडून शुभेच्छा आहेत. आणि नुमवियांतर्फे तुम्ही दोघेही आज ह्या कार्यक्रमात सहभागी झालात, तर त्याबद्दल मी आणि उपेंद्र मित्ररंगतर्फे आपले आभारी आहोत. धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये. मित्ररंग हा आपला चॅनल आहे, तेव्हा त्याला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आपण पुढचे कार्यक्रम पाहत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद परेश. आपल्या या अनुभवीयांच्या उपक्रमाला आमच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.